हॅलो. तर चला लगेचच मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. हॅलो. एक षटकाचा हा सामना, क्वालिफायचा हा सामना, कोणता संघ या ठिकाणी हा सामना जिंकेल नक्कीच आता या मॅचला मजा येणार आहे. कारण की दोन्ही संघ एकाच ताकदीचे आहेत, एकाच कॅलिबरचे हे दोन संघ. पहिलाच बॉल गुडलँड स्पॉट पॅड वरती अडला, परंतु हा चेंडू सरळ झाला कव्हर मध्ये. एकदा तर पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न, रनआउट संधी, परंतु या ठिकाणी पाहिलं तर थोडासा वाईट थ्रो आणि त्यानंतर दुसरी ही धाव या ठिकाणी कंप्लीट. 6 बॉल मध्ये किमान 12-13 किंवा 15 धावा जरी झाल्या तरी देखील नक्कीच पुरेशा ठरतील, कारण की दोन्ही टीमकडे चांगली गोलंदाजी. परंतु दुसऱ्या बाजूला पाहिले तर नक्कीच येण्याच्या वेळी टीमकडे देखील तेवढी चांगली फलंदाजी देखील आहे, परंतु या ठिकाणी ओव्हरपिच बॉल लॉफ केलाय, फटका लाजबाब, बॉल बाउंड्री लाईनच्या पार जातोय, षटकार. यॉर्कर लेन क्रिकेटचा ब्रह्मास्त्र, बुंद्यात टाकलेला हा बॉल, परंतु या बॉलचा उत्तर नव्हतं दीपककडे. आणि त्यानंतर पाहिलं तर आता परतावा लागेल पवेलियनच्या वाटेवरती. फलंदाज बाद, षटकाराचा उत्तर विकेटनं दिलंय गोलंदाज अर्जुननं. फलंदाज बाद दत्ता पहिला, टीम डोनेवाडी संघाला. नवीन बॅटर स्ट्राईक वरती ओमकारला पाहतात. पहिलाच बॉल अगदी ओमकार यांच्यासाठी गुडलँड स्पॉट वरती ठेवला होता, परंतु पूल करण्याचा प्रयत्न अगदी बॅटच्या शिरेवरती अडला, परंतु त्यानंतर कारण की त्या ठिकाणी एक धाव पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते 9 या धाव फलकावरती. अजूनही उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूवरती एखादा मोठा फटका आला तर नक्कीच मजबूत स्थितीमध्ये डोनेवाडी टीम होऊ शकते, परंतु या ठिकाणी अजून एक फडणीचा डिस्ट्रॉय, अजून एक दांडी गोल. या षटकात 2 वेळा नक्कीच दांडी उखळण्याचं काम गोलंदाज अर्जुनने केलंय. अजून एक फलंदाज बाद.
हॅलो, शेवटचा एक बॉल शिल्लक आहे, तर चला फास्ट खेळायचं आहे डोनेवाडी टीम. शेवटचा बॉल या ठिकाणी अगदी डिफेन्सिव्ह फटका या ठिकाणी पाहायला मिळतो, परंतु कव्हरच्या क्षेत्रात एकदा तर कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी पूर्ण, तिसरी होऊ शकेल का? तिसऱ्याचा प्रयत्न केला, एक खराब थ्रो आणि पाहता पाहता तिसरी पूर्ण, चौथ्याचा प्रयत्न करतोय, परंतु आता फलंदाज होईल बाद आणि 3 धावा कंप्लीट. शेवटच्या बॉलवरती आलेल्या धावा या महत्वाच्या ठरू शकतील. नक्कीच आता मात्र सन्मानजनक धावसंख्या उभारले गेले. 6 बॉल नंतर अगदी पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 12-13 धावसंख्येचा टार्गेट टीम येण्याच्या टीम समोर सेकंड इनिंग मध्ये. नक्कीच आता मात्र 6 बॉल मध्ये 2 मोठे फटके आले, तर नक्कीच सामना पाहिला तर येण्याच्या टीमच्या बाजूने जिंकू शकतो. तर चला फास्ट बाहेर यायचं विनंती असेल. हॅलो, तर चला लगेच शत्रुक्षण सजवायचं आहे. 6 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी 13 धावसंख्येची गरज. तेरा धाबांचा बचाव करण्यासाठी गोलंदाज पाहताय डोनेवाडी टीम कडून ओमकार. पहिलाच बॉल शॉट ऑफ लेंथ, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी पाहिला तर बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल, प्रत्येक डॉट बॉल येण्याच्या एवढी टीमला नक्कीच दबावामध्ये नेऊ शकतो, परंतु अजूनही उर्वरित 5 बॉल शिल्लक. 5 बॉल मध्ये 13 बनवायच्यात. शॉट ऑफ इन बॉल, हुक केलाय, फटका चांगलाय, व्हॉट अ शॉट. ज्या वेगानं बॉल फेकला त्याच वेगानं त्याचा उत्तर देखील देण्यात आलं. फलंदाज सुनीलच्या बॅटमधनं पुलचा षटकार, पॉवरफुल षटकार. षटकार ठोकलाय. 4 बॉल आता शिल्लक आहेत आणि 4 बॉल मध्ये 7 धावसंख्येची गरज आहे. ओव्हर पिच बॉल जर का बॅटच्या रेडर मध्ये आला असता तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर मॅच लेवल मध्ये आली असते, परंतु या ठिकाणी आपण पाहतात कमबॅक करत असताना ओमकारला 3 बॉल 7 धावसंख्येची गरज. अप अँड डाऊन, चढा उतार, रंग बदलत असताना हा डाव. हुक केला, परंतु या ठिकाणी पाहू शकता
रनआउटची संधी, परंतु या ठिकाणी पाहिलं तर फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सेफ आहे. आता 2 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. एक चांगला कनेक्शन मॅच येण्याचे वडे टीमच्या बाजूने पाहायला मिळेल. स्ट्राईक वरती भीम आहे, नक्कीच भीमा आहेत आणि त्यांच्या बॅटमधनं जर का एखादा मोठा षटकाराचा सामना येण्याच्या वडी टीमच्या बाजूनं आणि इथनं जर का डॉट बॉल किंवा विकेट आला तर नक्कीच मॅच वरती पकड निर्माण करू शकतो. इथे बॉल सोडलाय, पंचांचा डिसिजन डॉट बॉल. आता 1 बॉल आणि 6 ची गरज. एक बॉल आणि 6 धावसंख्येची गरज आहे. क्वालिफायची मॅच दोन्ही टीम एकाच ताकदीच्या आहेत, परंतु आता या बॉलवरती निर्णायक चेंडू. इथे फटका ऑन द ग्राउंड, परंतु इथे पाहिलं तर नक्कीच चौकार आलं, परंतु षटकाराची गरज होती. सामना जिंकला तो म्हणजेच दोन्ही टीमने अभिनंदन, परंतु हार्ड लक टीम येण्याची बारी.